मला असं वाटतं की आज आत्ता थोड्या वेळापूर्वीच काही तासांपूर्वीच अजितदादांवरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्यामुळं हे जे राजकीय समीकरणं जी काय आहेत तर त्याच्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण एक नक्की आहे की राष्ट्रवादीच्या वाट्याचं जे उपमुख्यमंत्रीपद आहे ते भाजपकडून ते नक्की त्यांना दिलं जाईल. आता प्रश्न असा आहे की जे राज्यसभेत किंवा लोकसभेत जे आहेत त्यांना पुन्हा राज्याच्या राजकारणात आणून उपमुख्यमंत्रीपद द्यायचं की राज्यातले जे नेते आहेत विशेषतः काही अगदी म्हणजे छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ लोक आहेत तर त्यांना द्यायचं. तर मला असं वाटतं की याच्यावरती कारण ही इतकी अचानक घडलेली घटना आहे की कुणाला कुणाच्याही अगदी कल्पनेतसुद्धा ती नव्हती अशा पद्धतीचा अपघात होईल आणि अजित पवारांसारखा तुलनेने तरुण नेता या पद्धतीनं जाईल असं कुणाच्या डोक्यात पण नव्हतं. त्यामुळे हे जे काही हा जो शॉक आहे या अपघाताचा तो शॉक थोडासा ओसरल्यानंतर याच्यावरती चर्चा होईल आणि त्यावेळेला मात्र नक्की हा प्रश्न असेल की केंद्राच्या दिल्लीच्या राजकारणामध्ये असलेले जे कोणी असतील म्हणजे ते सुनील तटकरे असतील सुनेत्रा पवार असतील त्यांना पुन्हा राज्यात आणून ते द्यायचं की राज्यातल्याच नेत्यांमधून द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न राहील त्याच्यात. सर दुसरं असं की राष्ट्रवादीचं आता काय होणार, कारण जिल्हा परिषदेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार असं बोललं जात होतं, दोन्ही पक्षाचे नेते तसं बोलत होते. आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकणार? राष्ट्रवादीचं विलिनीकरण हे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. कारण तसा निर्णय महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अगोदरच जवळपास झाला आहे आणि म्हणूनच दोन्ही राष्ट्रवादींनी पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अन्यत्र पण एकत्र निवडणूक लढवली. आत्ता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे याच्यात काही फारसं हे नाही आहे. कार्यकर्त्यांनी ते स्वीकारलं आहे, नेत्यांनी स्वीकारलेलं आहे की आपला पक्ष फुटल्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे. लोकसभेच्या वेळेला अजितदादांचं नुकसान झालं, विधानसभेच्या वेळेला शरद पवारांचं नुकसान झालं, महानगरपालिकेच्या वेळेला दोघांचं नुकसान झालं. तर हे जर पाहिलं तर आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे पटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की अजितदादा स्वतः गेले काही महिने या दृष्टीनं जाहीरपणे बोलत होते, प्रयत्न करत होते. त्या सगळ्यांचा जर विचार केला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं राष्ट्रवादीच्या चाहत्यांच्या दृष्टीनं हे ऐक्य होणे ही एका अर्थाने अजितदादांना पण आदरांजली श्रद्धांजली ठरेल आणि त्यामुळं ती एक औपचारिकताच फक्त आता शिल्लक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आणखी एक प्रश्न निर्माण झाला आहे की राष्ट्रवादीतलं सत्तेतलं काय होणार? शरद पवारांसोबत जातील आणि गेल्यावरही भाजपसोबत सत्तेत राहतील का? हा एक प्रश्न. हा खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं. कारण अजितदादांसारखा लीडर नसताना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो हे जे भाजपचं प्रेशर आहे किंवा संघविचारांचं प्रेशर आहे, महायुतीचं प्रेशर आहे, हे कसं सस्टेन करतात. आणि दुसऱ्या बाजूला स्वतः अजितदादा जाहीरपणे सांगायचे, अगदी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये पण त्यांनी सांगितलं की मी शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार आहे. अजितदादा महायुतीत सहभागी जरी झाले तरी संघाच्या बैठकांना गेले नाहीत, त्यांनी त्यांचा विचार सोडला नाही. नवाब मलिकांचं उदाहरण खूप सुंदर आहे की इतकं प्रेशर असूनसुद्धा त्यांनी नवाब मलिकांना सोडलं नाही आणि सना मलिक आणि नवाब मलिक दोघांनाही सांभाळलं. उलट त्यांना भाजपच्या नाकावर टिचून त्यांनी मुंबईतलं जे सगळी सूत्र होती निवडणुकीची ती सगळी नवाब मलिकांच्याकडे दिली. तर या पद्धतीचा सेक्युलर लीडर ही अजित पवारांनी प्रयत्नपूर्वक जपलेली त्यांची प्रतिमा होती. आणि आता अजितदादा गेल्यानंतर बाकीचे लीडर ती प्रतिमा जपतील का हा खरा प्रश्न आहे. आणि या पार्श्वभूमीवरती शरद पवारांचं जी विचारधारा आहे तीच विचारधारा आपण पुढं नेतोय असं दाखवण्यासाठी का होईना पण अजितदादांनी जी पुरोगामी विचारधारा जी पुढं नेली होती, आता हे दोन्ही पक्ष एकत्र येत असताना शरद पवारांचं मत या संदर्भात काय आहे हे खूप महत्त्वाचं ठरेल. आणि शरद पवारांनी जर सांगितलं की सेक्युलर विचारधारा आपल्याला सोडायची नाही आहे तर अजितदादांच्या गटातले लोक कसं त्याला रिॲक्ट करतात हे खूप इंटरेस्टिंग असेल. सत्ता सोडायची तयारी आहे का विचारधारेसाठी हा प्रश्न अजितदादांच्या गटासाठी होईल. आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या गटासाठी सत्तेसाठी विचारधारा सोडायची आहे का असा प्रश्न तयार होईल. आणि त्यामुळं खूप हा म्हणजे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, विचारधारा आणि सत्ताकारण याच्यातल्या परस्पर संबंधाच्या दृष्टीनं खूप गंभीर प्रश्न
हा निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र येत असतील तर त्या कुठल्या आयडिओलॉजीवरती एकत्र येतात आणि ती आयडिओलॉजी जर शिवशाहू फुले आंबेडकरांची जर असेल तर मग सत्तेत सहभागी होणार का, आणि मग सत्तेत सहभागी होणार असाल तर विचारधारा सोडणार का, अशा पद्धतीचा एक मोठा पेच शरद पवारांना पुढच्या काळामध्ये सोडवायचा आहे. त्यांना त्यांचा वारस पण ठरवायचा आहे. त्यांना त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचं काय होणार त्याचा पण निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर सत्ता आणि विचारधारा याच्यातला पेच पण त्यांना सोडवायचा आहे. सर, एक आहे की अजितदादा हयात असताना विलिनीकरणासाठी आग्रही होते. झेडपी निवडणुकीनंतर विलिनीकरणासंदर्भामध्ये निर्णय घेणार होते. आता तो दिवस अजितदादा हयात नसताना नाही, आत्ता ज्या पद्धतीचं आणि शरद पवार काल ज्या पद्धतीनं हताश झालेले जे आपण पाहिले, सुप्रिया सुळेंच्या एकूण बॉडी लँग्वेज पहा तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज पहा, या निमित्तानं, या अपघाताच्या निमित्तानं, एका दुःखद घटनेच्या निमित्तानं दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत आणि ती फक्त औपचारिकता बाकी आहे. तो फक्त एक दिवस निर्णय जाहीर करायचा आहे. ते नक्की येणार आणि कदाचित त्याची सुरुवात आता जे पुढच्या 5 तारखेपर्यंत जे राज्यातल्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची जी आपल्याला प्रचाराची धामधूम दिसते आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला दिसेल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. त्या एकत्र आल्याबरोबर काय राजकारण बदलतं हे पण महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.